आपलं नाव गाव पूर्ण माहिती द्या. संदीप नाना डिडोरे. आपलं गाव दामणगाव. आपला मोबाईल नंबर 8788 9566 38. गेली 2 वर्ष झालं तुम्ही हे मका लावताय 7722. हो सर. तर याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला, कशी वाटली गेल्या वर्षी, काय अनुभव आला तुम्हाला? मक्का कमी पाणी झालं तरी दाखवून घेत साहेब. आणि आवरेजला म्हणजे एक नंबर मक्का आहे. आणि तुम्ही मुरघाससाठी बोध भरता. हां. तर कसं निघाला मुरघास? तर समजा दुसऱ्या मक्काचे 3 ट्रिपा भरत्या साहेब, 1 एकरमध्ये याचे 4 ट्रिपा भरत्या. 4 साडेचार मुरघासाच्या उत्पन्नात सुद्धा तुम्हाला वाढ दिसून आली. मोरगा चाऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा या मक्याचा दांडा पण जड आहे. आपण पाहू शकतो बुडापासून ते शेंड्यापर्यंत. नमस्कार दादा. नमस्कार. हे आपले शेतकरी आहेत डिडोरे साहेब. तर यांनी आपला मका पण हे आपले गेली 2 वर्ष झाली मका पण घेतात 7722 मुरघाससाठी. आणि याच जनावरांना ते मुरघाससाठी स्पेशल आपली मकाला मुरघाससाठी या जनावरांसाठी वापरतात. तर त्यांचा तो पण अनुभव विचारूया. आणि या फुलंब्री भागामध्ये जवळजवळ 70 ते 80% पूर्ण गाईचा व्यवसाय केला जातो. पण या ठिकाणी व्यवसाय म्हणा थोडक्यात दूध उत्पन्नासाठी वापरली जाते. तर या ठिकाणी आणि फक्त म्हशी आहेत आणि त्या कशा हँडल करतात किंवा त्यांचा काय दिनक्रम असतो त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण. काय कोणत्या म्हशी आहेत, कशी आहेत तुमच्याकडे? हे म्हशी जापर म्हैस साहेब 1 नंबरवाली. हो. ही पण ती म्हैस आपण 90,000 तानेल साहेब. तिला 6 वर्ष झाली. दूध 10-12 लिटर दूध चालतं साहेब 2 टायमात तिचं. हिचं 10-12 लिटर चालतं. ही म्हैस 1,30,000 आणलेली जापर म्हैस साहेब ही पण. हा. तर हिचं दूध चालतं 13-14 लिटर. 13-14 येते. ही एक म्हैस साहेब 1,25,000ची म्हैस ही वाली. हा. ही पण जापरच आहे. ही बी 14-15 लिटर दूध देते साहेब 2 टायमात. ही एक मुर्रा म्हैस आहे. तर हिचं समजा 70,000चीच गेली आपण 10 लिटर दूध देते. अच्छा. आणि याचा आपला दिनक्रम असा साहेब, आपण सकाळी एकदा चारा टाकतो तर डायरेक्ट संध्याकाळी आपण त्याला चारा देतो साहेब. 2 टाइम चारा बस त्याच्यावर. आणि एक टाइम चाललं जातं एक टाइम. हा. सकाळी आपण मरघास टाकतो तर डायरेक्ट संध्याकाळी मिक्स कुट्टी देतो साहेब. संध्याकाळी मिक्स कुट्टी. आणि यांना सगळं जागेवरच समजा. जागेवर साहेब सोडून देते. सेम आपलं गाईंसारखं. बर. सोडित नाही. हा वळू घरीच तयार केला? हा. वळू घरी तयार केला साहेब. तर समजा 4 वर्षाचा 4-5 वर्ष 4-4.5 वर्षाचा वळू आहे समजा. आपल्या म्हशीमध्ये म्हणून समजा पुढे न्यायचं काम नाही म्हणून आपण हे गिर मध्ये येतं. कोणतं येतं? गिर जापर साहेब. गिर जापर. अच्छा. एकंदरीत चांगला आहे समजा. ती 1 2 3 4 जोडधंदा म्हणून चांगला आहे. आणि तुम्ही शेतीसाठी पण शेणखत वगैरे म्हणता आपण तो व्हिडिओ बनवलाय. हो. शेणखत पण चांगलं. हो. दुसरं खत टाकायची गरज नाही समजा तुम्हाला. जे बी आहे समजा कमी लागतं जेमतेम समजा. बराच 50% खर्च वाचतो. तरी महिन्याकाठी तुम्हाला अंदाजे 30-40 रुपये. 30-40 हो. खर्च जाऊन तुमचे 30-1,000 शिल्लक राहतात. पण जोडधंदा म्हणून हा व्यवसाय चांगला आहे समजा. हे सगळ्या तुम्ही मला वाटते कुठून धुळ्याहून आणले असतील? हा. धुळ्याहून आणले सर. हे समजा संभाजीनगरची ती पलीकडची. ही मधली. हा. ही मधली. हो. या 3 धुळ्याहून आणले साहेब. अच्छा. आणि हे घरी चाललेली आहे का पलीकडची? हा. ही घरची वगारी. समजा 4 वर्षाची वगारी साहेब. 5 म्हशींसाठी हे एवढा ऊस तुम्ही लावला होता मुरघास मध्ये मिक्सअप साठी, कांडी गवतामध्ये मिक्सअप करण्यासाठी. तर हा किती दिवस गेला तुम्हाला? 1 महिन्यात घातला साहेब आपण एवढा. आता इथून एवढा आपला जजमेंट आता 1 महिन्यात घेऊ खावी या समोर जो संपन तोपर्यंत आपल्या इकडे ऊस खायला साहेब पुन्हा टप्प्याटप्प्यानं लावतो साहेब आपण. आता ह्यो संपन ह्यो जाईन 1-1.5 महिना जाईल. 1-1.5 महिन्यात धरला. 1-1.5 महिना गेला का 1-1.5 महिन्यात पुन्हा हाय तयार होतो. निव्वळ चाऱ्यासाठी समजा. निव्वळ चाऱ्यासाठी. आणि ह्याला प्लस मध्ये कोणताही मिक्सअप करण्यासाठी कांडी गवत वगैरे? कांडी गवत आहे आणि वाळेल चारा मिक्स. कांडी गवत आणि वाळेल चारा मिक्स. आणि ऊस. 3 मिक्सअप मध्ये देता 1 टायमामध्ये. आणि हे सकाळचा आहार आहे समजा. आता हे खत कुजवण्यासाठी काय केलं तुम्ही? ते काहीतरी दिलं साहेब. ते मला तेच सांगता नाही येणार. बर. पण मग गुळ पाणी काढून ठेवलं. 20 दिवस त्याला सडू दिलं. हलून आणि उकाड्यात टाकून दिलं. तर आता हे खालून काढतो वरून निघालते. हो ना. डायरेक्ट हेच आहे समजा. त्यात हेच नाही काहीच. ती गांडूळ खाताना त्याच्यात एकदम. जर काही पाऊस आला ना त्यावेळेस कुदत बाजूला. बापरे. लय आळा. एवढं पॉवरफुल झालं समजा. पॉवरफुल म्हणजे आता समजा पुढं उकरा तिथे
पाय मध्ये हो ना हो ना. कुठं उकरायला हा एकदम गांडूळ खतासारखंच्या वरचं झालंय एक समजा नंबर खत डायरेक्ट. झालं साहेब हो. आता समजा इथं बी जाऊ दे. आता हे पूर्ण एवढ्या ह्याला टाकून दिलंय का ते तुम्ही? हा पहिले इथं छोटा होता ना त्यात टाकलं ते आता हम्म. इकडे बी तसंच झालं ऑटोमॅटिक होऊन गेलं समजा ते. Automatic चांगलं ते सगळं. हम्म. ते मध्ये काय उन्नी तयार करतं वाटतं ते. हा, काहीतरी किडे हा. तयार करतात साहेब. उन्या होतात जास्त हे आणि बघा, मग खत ते पहा. हो ना हो ना. हे वल्ल आहे ना हो. याच्यात एवढं मोकळं दिसा ते हम्म. हे. पूर्ण खत कुजलेलं एकदम हे असं खत बारीक. झालं. मोकळं खत हो, झालं ते. सगळं मोकळं, असं मोकळं, मध्ये बी मोकळं. उकरलं ना हा. एकदम मोकळं खत हो असं हो direct तिकडं पण झाडाचं. पाहतोय आपण. हो. हो इकडे ये. हे म्हणजे शेतीला एक नंबर साहेब बाकी हम्म. काही नाही बा. हो ना हो ना. दुसरं काही लागत नाही समजा. नाही आपण दुसरे खत कमी टाकले समजा तेव्हा विशेष नाही. हो ना. डायरेक्ट एकदम बारीक आहे. लाल खत झालं लाल. नमस्कार. आत्ताच आपण आपल्या शेतकऱ्यांचा गोठा दाखवला आणि उकिरडा दाखवला. त्या ठिकाणी गांडूळ खतापेक्षा एकदम क्वालिटी त्याने खत तयार केलेले ते दाखवलं. आणि हा ऊस आहे जनावरांसाठी मशीनसाठी फक्त मिक्सअपसाठी ठेवलेला आहे. म्हणजे वाळल्या चाऱ्यासोबत हा मिक्सअप करायचे कांडी गवतासोबत ते टाकण्यासाठी.